सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीर केलेल्या पहिल्या 20 उमेदवारांच्या यादीला 48 तासही उलटत नाहीत, तोच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे या यादीतील तब्बल 3 महिला उमेदवारांची नावे बदलावी लागल्यानं काँग्रेसच्या उमेदवार निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पहिल्या यादीतील प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी मिळालेल्या मनीषा व्यवहारे यांनी वैयक्तिक अडचणीचं कारण देत उमेदवारी नाकारली. 2 दिवसांपूर्वी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन ही यादी अंतिम केली होती. मात्र जाहीर होताच एका उमेदवाराने माघार घेतल्यानं पक्षाला धक्का बसला. दुसऱ्या प्रकरणात काँग्रेससाठी आणखी मोठा धक्का मानला जात आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आणि महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती फिरदौस पटेल यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत थेट MIM मध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे मुलाखतीदरम्यान आपण दुसऱ्या पक्षात जाणार नाही अशी हमी त्यांनी दिली होती. मात्र अवघ्या एका दिवसात त्यांनी काँग्रेस सोडल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तिसऱ्या बदलात प्रभाग क्रमांक 11 मधील चित्र बदलले आहे. सुरुवातीला आरिफ शेख यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र राजकीय समीकरणांमुळे त्यांच्या मुलीचे सबा परवीन यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलं होतं. आता मात्र सबा परवीन यांचे नाव वगळून आरिफ शेख यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.